नमस्कार, मी सुजाता। दुनिया दर्शन या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। नवरात्र उत्सवाचा आजचा चौथा दिवस आणि आजचा शुभ रंग आहे पिवळा। पण यावेळी नवरात्रोत्सव हा 10 दिवसांचा असल्यामुळे आजचा दिवसही चंद्रघंटा देवीला समर्पित आहे। दुर्गा मातेच्या 9 रूपांची या नवरात्रोत्सवात पूजा केली जाते। खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणजे हा नवरात्रोत्सव। नवरात्री ह्या वर्षातून 4 वेळा येतात। चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ शुद्ध प्रतिपदेपासून। यातील अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंतची नवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते आणि यालाच आपण शारदीय नवरात्रोत्सव असं म्हणतो। दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण केलं आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण नवरात्रोत्सव साजरा करतो। सृष्टीमध्ये सत्व, तम, रज हे गुण असतात आणि या गुणांना संतुलित करणारी शक्ती म्हणजेच आदिशक्ती। नवरात्रोत्सवाच्या काळात व्रत, उपवास, तप, भजन आणि दानधर्म केल्याने पुण्यामध्ये वृद्धी होते। नवरात्रोत्सव हा अंधकारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा आणि अहंकारावर नम्रतेचा विजय शिकवतो। नवरात्रोत्सवात अखंड दीपपूजन, त्यानंतर घटस्थापना, भजन, जागर, कीर्तन, त्यानंतर दुर्गा सप्तशती पारायण, कन्यापूजन ह्या नवरात्रोत्सवातल्या परंपरा आहेत। आपल्या हिंदू संस्कृतीत धर्मांना आणि त्यांच्या परंपरांना अपार महत्त्व आहे। हे सण आपल्याला एकत्रितपणाची, शिस्तीची, भक्तीची शिकवण देतात आणि आपल्या विखुरलेल्या आयुष्याला एकत्र आणण्याचं फार मोठं सामर्थ्य या सणांमध्ये आहे। त्यामुळे आपण हे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करूया आणि आपली परंपरा जपूया। तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।